नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी? तर आजचा हा व्लॉग मी करत आहे. बुधवारी करत आहे. आणि काल आणि परवा 2 दिवसात एवढे कस्टमर येऊन गेले ना, का लग्नाचे सर्व कपडे आणि ब्लाऊज आहेत भरपूर. एका कस्टमरचे 3-3, 4-4 ब्लाऊज आणि साड्या आहेत. आणि इथे तर बघितलं, पुन्हा रॅक माझी फुल झालेली आहे. तर इथे माझं सर्व अस्तर वगैरे मटेरियल असतो. इथे जे ब्लाऊज कपडे शिवायचे ते ठेवते आणि वरच्या रॅकवर तयार झालेले कपडे ठेवते. ते इथे आता मी जेवढे पण सर्व मी ब्लाऊज साड्या इथंच ठेवल्या होत्या थैल्या, जसे कस्टमरचे आले होते ते इथंच ठेवले. त्याच्यातले काही साड्यांची एंट्री करायची बाकी आहे. साडी आणि ब्लाऊज आहेत त्यांची एंट्री बाकी करायची. आणि बाकीचे काही झालेले आहेत त्यांची, पण तिथं ठेवायला जागा नसल्यामुळे मी इथंच ठेवते. इथं पुन्हा भरपूर थैल्या जमा झालेत आणि बरेच ऑर्डर आहेत. नाही असे जर साड्या आणि ब्लाऊज असे थैले तर जर ठेवले तर कसं कस्टमरवरती बॅड इम्प्रेशन पडतो, का व्यवस्थित ठेवले जात नाही. तर आज म्हटलं एवढे कपडे तर तिथे थोडी जागा ॲडजस्ट करूया आणि सर्व साड्या आणि ब्लाऊज व्यवस्थित लावते. साड्या एका बाजूला लावते आणि ब्लाऊज एका बाजूला. तिथे बैठे तर भरपूर साड्या. ते बघा, हे स्कूलमधले ॲन्युअल फंक्शनचे आहेत. ते जे ब्लाऊज आहे ते वेगळं ठेवते आणि साड्या वेगळ्या काढून ठेवते. ते सर्व कटिंग करून सर्व वेगवेगळे ठेवायला लागेल, तेव्हाच तिथे जागा होईल. थैलीमध्ये ठेवल्यामुळे थैल्या एकावर एक राहत नाही, खाली पडून जातात. तर काहींची एंट्री सुद्धा बाकी आहे. त्याच्यातले साड्या सर्व वेगळ्या काढून घेते आणि जे मापाचा ब्लाऊज आहे ना ह्याच्यावरती नंबर टाकते. आणि ज्यांची एंट्री झालेली आहे पण आहे ना, मी इथे आहे ना असे तुकडे लावते. तिथे तुम्हाला दिसत असत तसे मी कपडा ब्लाऊज ओळखण्यासाठी तुकडा लावून ठेवत असते. तर ते सुद्धा इथे 2-3 कस्टमरचे राहिलेत लावायचे, तर ते सुद्धा लावून घेते. पायजामा सुद्धा शिवायला घेतला होता. तर हा बघा, हा काल मी पायजामा कटिंग केला होता आणि अर्धा स्टिच करून झाले. तर अर्धा स्टिच करायचा बाकी आहे. तर म्हणलं आधी हे जे काही पसार आहे त्यावर, तर कारण की हा इथे एक हे बघितलं तर हा एक ड्रेस आहे, हा कटिंग करायचे तर पुन्हा जागा होत नाही. तर मला थोडी आधी जागा करावी लागेल. ते सर्व पसारा आवडल्याच्या नंतर सानूला घेऊन आल्याच्या नंतर ते कटिंग करणार, कारण की आता वाजले 11:30 आणि अर्धा तास ते सर्व काम आवरून सानूला घ्यायला जाते. जेवढं होईल तेवढं करून घेते. आणि तिथे समोर पण जे तयार झालेले ब्लाऊज आहेत ते ठेवलेत. तर हा मापाचा ब्लाऊज आहे, याच्यावरती नंबर टाकते ऑर्डर. तिथे मी असे ऑर्डर नंबर टाकले 825. त्यानंतर हे काल पण एवढे ब्लाऊज आलेत, हे फिटिंग करायचे. हा मापाचा आहे, या मापाने फिटिंग करायचे. तर मी सर्व फटाफट आधी ब्लाऊज आणि साड्या वेगवेगळ्या करून ठेवून देते. तर ह्या कस्टमरचे लावलेले नाही आहेत कटिंग कपडा, तर तो पण मी लावून घेते. तर हा ब्लाऊज सुद्धा मी स्टिच केलेला आहे. तर त्यांनी पुन्हा लगेच 3 दिवसात हे नवीन ब्लाऊज आणून दिलेत. तर इथे एवढ्या साड्या आलेल्या आहेत. हे सर्व जे कपडे आहेत हे 2-3 दिवसाचे आहेत. 2-3 दिवसात कस्टमरचे आलेले आहेत. आणि इथे जे ब्लाऊज आहेत एका कस्टमरचे 2-2, 3-3 आहे. तर आता सर्व ब्लाऊज असे मापाचे लावून हे करून ठेवणार आहे. तर आता सानूचा टाइम होत आले, तर तिला घेऊन येते आधी, राहिलेलं काम आल्यावर करते.
कारण की तिचा टाइम झालं तर जे काही काम आहे ते मला असं ठेवून मग तिला घेऊन यावं लागतं, मग राहिलेलं काम आल्यावर करावं लागतं. नंतर त्याच्यानंतर सॉरी, हा जो ड्रेस आहे हा पण स्टिच कटिंग करणार आहे आणि तो आज पूर्ण कंप्लीट करायचा आहे. पायजामा तर होऊन जाईल 15-20 मिनिटात आणि वरच्याची फक्त कटिंग आणि स्टिचिंग करायची. तर चला मग सानूला घेऊन येते. ते इथे एवढ्या साड्या काढून झालेले जे 2 दिवसाचे, आता सानूला घ्यायला चालले. तर जाता जाता इथे काही ब्लाऊज झालेले तिथे पण टोटल 6 ब्लाऊज तयार आहेत, ते लावून ठेवले. तर त्याच्यातले हे 2 ब्लाऊज आहेत, हे आता सानूला घ्यायला जाताना जे कस्टमरचे आहेत त्यांना देणार आहे. तर हे 2 ब्लाऊज मी काढून घेते. तर चला मग जाऊन येते. तर सानूला घेऊन आल्याच्या नंतर मी जे सर्व रॅक साफ करायला काढले होते ते सर्व साफ केले. जेवढ्या पण पिशवीमध्ये जेवढे ब्लाऊज साड्या होते ते काढले आणि सर्व एक साईडला साड्या लावलेत, एक साईडला ब्लाऊज लावले. काही साड्यांना जागा नाही तर ते वर्क लावले. तर ते मी तुम्हाला सर्व दाखवते कसं रॅकमध्ये ॲडजस्ट केले. 2-3 दिवसात एवढे भरपूर भरमसाठ कस्टमरचे ब्लाऊज आले, भरपूर ब्लाऊज आहेत, ऑर्डर आहेत. तर ते सर्व जागेवर ठेवून दिले आणि त्यानंतर ते सर्व ब्लाऊज वगैरे साड्या व्यवस्थित लावल्याच्या नंतर हा पायजामा जो मी दाखवला होता तर तो अर्धा स्टिच करायचा बाकी होता, तर तो पण मी कंप्लीट केला. तर इथे जर तुम्ही बघितलं ना तर पूर्ण ओव्हरलॉक केलेलं आहे, पूर्ण ओव्हरलॉक करून स्टिच केले. त्यामुळे मला थोडा टाइम जास्त लागतो, कारण की सारखं मशीनवरून उतारावं लागतो आणि ओव्हरलॉकची मशीन माझी या साईडला, तर या साईडला मी ओव्हरलॉक करून मग स्टिच करत असते. त्याला मी फक्त आता हा प्रेस करायचा बाकी, कारण की ते मी याचा वरचा जो कुर्ता आहे तर तो सुद्धा स्टिच करायला घेतला आहे, कटिंग करायला घेतलं आहे आणि स्टिच करायचा बाकी. तर हा बघा अशा प्रकारे हा पटियाला पायजामा शिवला आहे. आणि त्यानंतर इथे जर बघितलं ना तिथे मी काही डिझाईनचे ब्लाऊज शिवलेले आहेत. तर हा बघा, हा पण मी त्या दिवशी शिवला होता. हे 2 एकाच दिवशी केले होते. ते हा आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलेच आहे याची डिझाईन आणि ही बाकी होती दाखवायची. तर ही बघा, ही अशा प्रकारे स्टिच केलंय. याची जी शिलाई ती मी 300 रुपये घेतले, कारण की हिची लेस आहे ही कस्टमरने आणून दिलेली. ते बघा छान वाटतं असं नाही, एकदम फॅन्सी लुक आहे आणि त्याच्यामध्ये बो लावलेले आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतोय. एकदम फॅन्सी लुक आला आहे आणि मध्ये याला डायमंडचा हे लावले बटन. तर ही लेस कस्टमरची असल्यामुळे मी याची शिलाई 300 रुपयेच घेतले. जर माझी लेस असली तर मग जेवढी लेसची प्राइस असेल ती ॲड करून घेते. तर खूप छान दिसतो हा पण ब्लाऊज. तर तुम्हाला आम्ही रॅकमध्ये कसे कपडे ॲडजस्ट केले ते पण दाखवते, कारण की घर खूपच छोटे आणि एकच रॅक आहे मला कपडे ठेवायला. तर सानू बघा इथं खेळते बाहेर, त्याने सायकल चालवायला घेतले. ते बघा इथे अस्तर ठेवलेले मी आणि इथे कटिंग केलेले ब्लाऊज ठेवते आणि या बॉक्समध्ये सर्व पेपर कटिंग आहे आणि इथे बघा इथे सर्व ब्लाऊज ठेवले आणि इथे सर्व साड्या आहेत. तर साड्यांची जागा पुन्हा फुल झालेली आहे, बऱ्याच साड्या बसल्यात, भरपूर साड्या बसल्यात, काही दिसतही नाहीयेत. असे पन्ने असले ना काही खाली पडून जातात. आणि अर्ध्या साड्या मी इथे वर ठेवल्या, याच्यातले हे 2 झालेले आहेत, बाकी आज करायची आहेत आणि हे सर्व 20-25 तारखेचे असे ऑर्डरनुसार कंप्लीट करायचे. आणि या साईडला सर्व कस्टमरचे जे मापाला दिलेले ब्लाऊज आहेत ते आहेत, कारण की जे माझे शिवून झालेले ते मी तिकडे लावत असते. तर ते बघा तिथं लावलेले शिवून झालेले 2 मी सकाळी दिले कस्टमरला आणि इथे काही रेडीमेड कुर्ते आणि लेगिन्स आहेत. इथे काही माझे कपडे आहेत जे शिवायचे आहेत मला. आणि इथे बघा इथे आता मी हा ड्रेस कटिंग करायला घेतले, तर तो कटिंग करून घेते आता. तर इकडे मी हा जो ड्रेस आहे याला कटिंग करायला घेतला आहे आणि त्याचा हा अस्तर आहे. तर सर्वात आधी जो ड्रेसमध्ये उलटा होतो जो मेन फॅब्रिक आहे तो आधी कटिंग करायला लागतो. आता सर्वात आधी सर्व हे चेक करून घ्यायचे,
आता इथे हे जे फोल्ड करून घेतले असं 4 पदरी फोल्ड करून घेते, कारण की माझा पुढचा एक साठ कटिंग करेल, कारण की सेमच डिझाईन आहे. आता इथे मी आधी सर्व चेक करून घेतले, कारण की ते वर खाली दोन्हीकडे बॉर्डर आहे, ते लेंथला बसते का नाही. तर लेंथ येते याची 43 आणि 1 इंच फोल्डिंगची. तर आता मला काय करावं लागेल, ही लेस कटिंग करून इथे खाली घ्यावी लागेल, कारण की ते वर चांगली नाही दिसत, इथे डबल लेस करावी लागेल. तर आता हा मी जो ड्रेस आहे तो कटिंग करून घेते. तर इकडे ना हा जो माझा ड्रेस आहे, माझा म्हणजे कस्टमरचा आहे. तर हा मी एवढा स्टिच झाले करून. तर इथे बघा नेकला अशी डिझाईन केलेली आहे, जवळून दाखवते. तर ही बघा पुन्हा बॉर्डर यूज करून साईडनी डिझाईन केले आणि वरती कॉलर येईल. तर कॉलरचं काम बाकी राहिले आणि फिटिंग. आणि इथे हे स्लीव्स पण तयार आहेत. तर हे दोन्ही स्लीव्स तयार आहेत. तर आता 7 वाजले आणि कॉलर करायला आणखीन भरपूर टाईम लागेल. तर मी ना हे आता नंतर करते. सानूला पण भूक लागली, तर तिच्यासाठी आधी नाश्ता बनवते आणि मग कॉलरचं काम आहे ते स्वयंपाक वगैरे सगळं झाल्याच्या नंतर रात्री पुन्हा करायला बसेल. आणि याची मग फायनल डिझाईन आणि लुक कसा आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग नाश्ता करून घेऊ. मी दुसऱ्या दिवशी बनवत आहे, कारण की रात्री हा जो ड्रेस आहे हा पुन्हा 11:30 वाजता पुन्हा तयार झाला आणि त्याच्यानंतर फक्त बटन लावायचे बाकी होते. तर म्हणलं दुसऱ्या दिवशी आता जे काही राहिलेलं काम आहे ते करते. आणि व्हिडिओसुद्धा शूट करायला घेतला होता, पण सानू आणि सानूच्या पप्पांनी बेड टाकून झोपले होते, तर त्यामुळे मला कॅमेरा ॲडजस्ट नव्हता होत, म्हणजे पुन्हा ड्रेस कॅमेऱ्यामध्ये बसत नव्हता, कारण की पुन्हा अर्धी बाजू येते तर बेड होता आणि कॅमेरा लावता नव्हता आला मला. त्यामुळे रात्री न शूट करता मी आता दुपारी शूट करत आहे, कारण की जसं म्हटलं होतं की याची जी पुन्हा डिझाईन आहे, पुन्हा ड्रेस तयार झाल्यावर तुमच्यासोबत शेअर करण्याची माझी जी इच्छा होती. त्यामुळे मी आता दुसऱ्या दिवशी हा जो पुन्हा ड्रेस आहे त्याची डिझाईन तुमच्यासोबत शेअर करते. तर आता हे जे 2 बटन आहे तिथे, हा एक बटन मी लावले. तर अशा प्रकारचा हा हिरवं बटन मी इथे लावायला घेतले ड्रेसला मॅचिंग. तर ते काम मी पुन्हा करते. पायजमा पण तयार आहे आणि त्याची जी नाडी आहे ते सुद्धा मी तयार करून ठेवली. आता याचा जो पुन्हा लूक येते मी तुम्हाला डमीला लावून दाखवते. हा बघा याचा फायनल लुक डमीला लावल्यावरती खूपच छान दिसते. आणि इथं कॉलर नेक बघितला तर खूपच छान अशी डिझाईन तयार केलेली आहे. तर हा जो ड्रेस होता याला बॉर्डर भरपूर राहिली होती, तर त्या बॉर्डरचा यूज करून मी अशी नेक डिझाईन केलेली आहे. आणि इथे जर बघितलं तर खूप म्हणजे 2-3 महिन्यातून एखादाच कॉलरचा ड्रेस किंवा ब्लाऊज शिवायला येतो, तर एवढा काही हात बसलेला नाही. तरी त्या मानाने तुम्हाला मी जवळून दाखवते. तर हे बघा तरी किती एकदम परफेक्ट स्टिच केलेले आहे. आणि हे बघा इथे पायपिंग वगैरे केली, साईडून बॉर्डरची अशी डिझाईन तयार केली आणि इथे बटन लावले. तर कॉलरमध्ये सुद्धा खूप एवढी सुंदर मी डिझाईन केलेली आहे. तर हीच मी स्वतः तयार केलेली डिझाईन आहे. आणि कॉलरची फिनिशिंग बघितलं तरी खूप छान आलेली आहे, कारण की जास्त कॉलरचे ड्रेस किंवा ब्लाऊज शिवायला येत नाही, पण ते त्या मानाने खूप छान स्टिच केलेले आहे. तुम्हाला हा कॉलरचा ड्रेसची डिझाईन आणि कसा वाटला हा ड्रेस नक्की कमेंट्स करून सांगा. तर हा बघा याचा पुन्हा लुक मी दाखवते. आणि स्लीव्स पण बघा खूप छान वाटते. एल्बो साईजपर्यंत हे स्लीव्ज आहेत. खाली ते पायजमा सुद्धा लावलेलं आहे. ही बॉर्डर छोटी होती, पण कट लावून या बॉर्डरला सुद्धा मी मोठी केली, त्यामुळे ड्रेसला पुन्हा लुक खूप छानच आले. तर हा जो ड्रेस आहे तो सुद्धा जे कस्टमर आहे ते टीचरच आमच्या बिल्डिंगच्या बाजूला राहतात. तर कल्याणला आहेत, म्हणजे सानूचे स्कूलचे नाही टीचर, तर दुसऱ्या स्कूलचे टीचर आहे कल्याणचे. तर माझ्याकडे मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं, माझ्याकडे जेवढे जास्त कस्टमर येतात ते सगळे टीचरच आहेत, म्हणजे 80% कस्टमर हे टीचरच आहेत. तर त्यांना जसं पण असे प्रोफेशनल ड्रेस आणि पॅन्ट गळ्याचे ड्रेस जास्त लागतात.
आणि या ड्रेसची जर शिलाई सांगायची झाली तर मी या ड्रेसची शिलाई घेतली आहे 450 रुपये. आमचा जो भाग आहे तो ग्रामीण भागात येतो आणि ड्रेसला मी अस्तरसुद्धा लावलेलं आहे. तर हे बघा इथे अस्तरसुद्धा लावलेलं आहे. आणि टोटल शिलाई याची घेतलेली 450 रुपये विथ कॉलर ड्रेसची. आणि मी शिलाई कमी घेतले का जास्त घेतले ते पण नक्की कमेंट्स करून तुम्ही सांगू शकता, तर नक्की सांगा. आणि आजचा हा ड्रेसची डिझाईन तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट्स करून सांगा. आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन ज्यांना कोणाला ड्रेस शिवायचे असेल तर ते ही डिझाईन बघून सुद्धा ड्रेस शिवू शकते. तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता या डिझाईनचा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, आनंदात राहा. बाय बाय.